बँका असो, सहकारी पतसंस्था असो किंवा खाजगी फायनान्स कंपन्या असो, गरजू ग्रामीण नागरिकांसाठी मदतीचा हात देणारे असेच ठरतात. मात्र काही ठिकाणी या फायनान्स कंपन्यांवर त्यांचेच कर्मचारी डल्ला मारून त्यांची फसवणूक करतात असा अनुभव आहे. नुकताच जामनेर येथील एका फायनान्स कंपनीतील 5 कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या 84 कर्जदारांकडून घेतलेली हप्त्याची रक्कम बँकेत त्यांच्या खात्यात न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या कर्जदारांनी हप्ते घेतले त्यांनी रीतसर नियमित हप्ते भरले, मात्र त्यांचे हप्त्याची रक्कम नेमकी कोणाच्या खिशात जात आहे हे त्यांना कळले नाही. याकरिता कर्जदारांनी सुद्धा काही काळजी घेतली पाहिजे. कर्जाची रक्कम हप्त्याची रक्कम भरताना चेकने द्यावी किंवा अन्य सुरक्षित मार्गाने द्यावी असा सल्ला आता फायनान्स कंपनीकडून दिला जात आहे. जामनेरच्या या घटनेत 5 जणांनी 84 खातेदारांकडून सुमारे 9,22,000 इतकी रक्कम गोळा केली व त्याचा अपहार केला अशी तक्रार जामनेर पोलिसात दाखल झाली आहे. खरे म्हणजे असे घडण्याचे हे एकच प्रकार नाही, यापूर्वी देखील असा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.